आज एका सुद्धा लाडक्या बहिणींना शिल्लक ठेवलं जाणार नाही अशा प्रकारची ऑर्डर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना दिल्याचं पाहायला मिळतंय। आता प्रत्येक लाडक्या बहिणींना हा प्रश्न पडला असेल की मागच्या 2 आठवड्यापासून तुम्ही असंच म्हणत आहात, आज पैसे येतील उद्या पैसे येतील, परंतु खरोखर आमच्या खात्यावर पैसे का येत नाहीत? तर लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून आता पूर्ण तुमच्या अर्जांची फेरपडताळणी करण्यात आली होती आणि यामध्ये जवळपास 15 लाख लाडक्या बहिणी अशा सापडलेत त्यांनी केवायसी केल्या परंतु केवायसी त्यांची चुकल्या। त्यांना या ठिकाणी जानेवारी महिन्याचा हप्ता आला परंतु फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम येऊ लागलाय। अनेक लाडक्या बहिणींना त्यांच्या शेजारी पैसे आलेत, त्यांच्या मावशीला त्यांच्या काकूला पैसे आलेत परंतु त्यांना पैसे येणं या ठिकाणी बाकी राहिलेलं होतं। अखेर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी काल सर्व लाडक्या बहिणींसाठी एक दिलासा देणारी बातमी मिळाल्या, ती म्हणजे फेब्रुवारी मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी केवायसी परत एकदा या ठिकाणी बंद केल्या। म्हणजे 31 मार्चला केवायसी लास्ट करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आता केवायसी लागू होईल। परंतु आज जो फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता आहे तर तो सर्वांना जमा होणार आहे, कारण केवायसीची अट रद्द करून टाकल्या। लक्षात ठेवा आज शुक्रवार आहे 27 मार्च रोजी सर्वांना पैसे येतील, कारण उद्या शनिवार आहे, शेवटचा महिन्यातील शनिवार आहे, सर्व बँकांना सुट्टी असणार आहे। महिला व बालविकास खात्याचे जे अधिकारी आहेत जे पैसे वाटण्याचं काम करतात त्यांना पण उद्या शनिवारी सुट्टी आहे आणि परवा दिवशी रविवारी या ठिकाणी सुट्टी असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता पैसे वाटपाला सुरुवात झाल्या। आता बघा, काल एकनाथ शिंदे साहेब दौऱ्यानिमित्त जात असताना अनेक महिलांनी त्यांचा गाड्यांचा तापा अडवला व त्यांना विचारलं, आम्ही या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोस्टात सर्वांनी खातं उघडलंय, त्या ठिकाणी स्टेट बँकेत खातं उघडलंय, आम्ही गेल्या 15 दिवसापासून पैशांची वाट बघत होतो, तुम्ही पैसे लवकर का सोडत नाही? आम्ही इकडे वाट बघून कंटाळलो आहोत, आम्ही बातम्या सुद्धा पाहणं सोडून दिलंय, कारण सगळेजण म्हणतात आज पैसे येतील उद्या पैसे येतील, परंतु आमच्या खात्यावरती का पैसे जमा झाले नाहीत? असं जेव्हा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना विचारण्यात आलं तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, लाडक्या बहिणींनो माफ करा, आम्ही आता फक्त या ठिकाणी शहरामध्ये पैसे मागच्या 2 आठवड्यापासून सोडले होते, खेडेगावामध्ये पैसे सोडणार होतो परंतु सर्व्हर डाऊन असल्याने महिलांच्या खात्यावरती मोजक्याच पैसे जमा झालेत। तुम्ही जर या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केला असला तर आज शुक्रवार आहे 27 मार्च रोजी तुम्ही अजिबात शिल्लक राहणार नाही, सर्वांच्या खात्यावरती पैसे आता जमा करण्यात येणार आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या 1-2 नव्या मशीनी या ठिकाणी आणलेत, त्यामुळे प्रत्येक एका तासाला आता 2 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप होणार आहे। तुम्हाला पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवरती SMS आल्याचा पाहायला या ठिकाणी मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेट बँकेतील जवळपास 5 लाख लाडक्या बहिणींना आज पैशांचं वाटप होणार आहे। पोस्ट ऑफिसमधील जवळपास 8 लाख लाडक्या बहिणींना आज पैशांचं वाटप होणार आहे। महाराष्ट्र बँकेतील जवळपास या ठिकाणी 6 लाख लाडक्या बहिणींना पैशांचं वाटप होणार आहे। असं जवळपास आज या ठिकाणी 14 लाख लाडक्या बहिणींना टोटल पैशांचं वाटप होणार आहे। आज पैशापासून एकही लाडकी बहीण शिल्लक राहणार नाही, कारण उद्या शनिवार शेवटच्या महिन्यातील सर्व या ठिकाणी आता गव्हर्नमेंट अधिकारी जे असतात जे पैसे वाटण्याचं काम करत असतात त्यांना सुट्टी आहे आणि परवा दिवशी तर रविवारी सगळीकडे सुट्टी असते, त्यामुळे आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे वाटण्याचे आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेत। तशा प्रकारे बहिणींना आता पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ लागलाय। मग आज कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत, कोणत्या गावामध्ये पैसे मिळणार आहेत, कोणत्या तालुक्यामध्ये पैसे मिळणार आहेत, जिल्ह्यामध्ये कोणत्या पैसे मिळणार आहेत, सर्व काय अपडेट तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। लाडक्या बहिणी आनंदाने नाचू लागलेत। या उन्हाळ्यात एकदम 3000 रुपये एकत्र मिळत असल्याने महिला एकदम जाम खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। 2-3 दिवसांच्या पाठीमागे या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा GR आला होता। एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की आता महिना त्या ठिकाणी मार्च महिन्याचा संपत आलाय, त्यामुळे मार्च महिन्याचे देखील 1500 रुपये देऊन टाकायचं असं या ठिकाणी महिला व बालविकास खात्याच्या अधिकाऱ्यांना त्यांनी ऑर्डर दिली होती आणि तशा प्रकारे सर्वांना पैसे जमा झाल्याचा मेसेज या ठिकाणी येऊ लागला आहे। फक्त तुम्ही 2 मिनिटे लक्ष देऊन बघा कोणाकोणाला आज पैसे मिळणार आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत, याबद्दलची सर्व काही अपडेट तुम्हाला अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटत असेल दररोज तुम्ही पैसे येतं म्हणता परंतु काय येत नाहीत, तर तुम्ही काळजी करू नका। आम्ही ज्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडणार आहे असं सांगितलं जातं त्या जिल्ह्यातील काही मोजक्याच लाडक्या बहिणींना पैसे जमा होत आहेत। सरकारने सांगितलं आम्ही पैसे सोडले नाहीत असं नाही, पैसे आम्ही सोडलेत, परंतु सर्वांना पैसे जात नव्हते।
डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा नवा नियम आल्याने KYCची अट या ठिकाणी तेव्हा लावल्यामुळे हे पैसे अनेक लाडक्या बहिणींना जात नव्हते, कारण निम्या लाडक्या बहिणी KYC केल्या होत्या परंतु चुकीच्या मार्गाने केलं असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे पैशांचं वितरण या ठिकाणी अनेक महिलांच्या बँकेच्या खात्यावरती झालेलं नव्हतं। अखेर तो सोन्याचा दिवस उघडला। आज शुक्रवार आहे 27 मार्च रोजी राहिलेल्या ज्या काही लाडक्या बहिणी शिल्लक आहेत, म्हणजे किती राहिल्या होत्या, जवळपास या ठिकाणी 34 लाख लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या होत्या। त्यापैकी आज या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे आता जमा होणार आहेत। तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केला असेल आणि स्टेट बँकेत पोस्टात खातं उघडलं असेल तर पटकन जाऊन तुम्ही पैसे काढून घरी घेऊन यायचं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले पैसे पटकन तुम्ही काढून घरी घेऊन यायचं आहे, कारण बँकांचा सर्व्हर डाऊन असतो, परत पैसे काढण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। कारण उद्या शनिवार आहे, शेवटचा शनिवार असल्याने बँका परत बंद असणार आहेत, परवा दिवशी रविवार असणार आहे, त्यामुळे परत तुम्हाला 2-3 दिवस पैशांची वाट पाहावी लागणार आहे। बँकेत पैसे येऊन पण तुम्हाला काढता येणार नाही। त्यामुळे आज जे जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आलेत तर ते अधिकृत खरोखर 100% या ठिकाणी खरे जिल्हे आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ही यादी वाचून दाखवल्या। त्यामुळे कोणते जिल्हे आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। 2 मिनिटे मोबाईल हातात धरून बसा, तुम्हाला सर्व काही अपडेट या ठिकाणी सांगणार आहे। परंतु बँकेतील पैसे कट होण्याचा मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी होऊ लागला आहे। काल एक घटना घडली, ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि या ठिकाणी जळगाव या जिल्ह्यामध्ये घटना घडली। काय घटना घडली आणि आज शुक्रवार आहे 27 मार्च रोजी कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचं वितरण होणार आहे हेच तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। त्यामुळे इथून पुढे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगतो, यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता हे उघडकीस आलंय, तुम्ही सुद्धा या चुका करू नका, अन्यथा तुमच्या बँकेतील सुद्धा पैसे कट होऊ शकतात। लक्षात ठेवा, आता एक महिला होती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील, दुसरी महिला होती या ठिकाणी ती म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जळगाव जिल्ह्यातील। तर या 2 महिलांचं बँकेचं खातं एकीचं स्टेट बँकेत होतं, एकीचं पोस्ट ऑफिसमध्ये खातं होतं आणि या महिलांना आतापर्यंत महिन्याला 1500 रुपये यायचे, ते रांगेत उभा राहून महिला पैसे काढायच्या, तुमच्यासारख्याच महिला होत्या। परंतु काय झालं, चोर लोकांनी त्यांच्या बँकेचं खातं त्यांच्याकडे वळवलं। कशा प्रकारे चोर लोक या ठिकाणी बँकेचं खातं वळवू शकतात तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा, कारण ही जी घटना आहे तुमच्या सोबत सुद्धा या ठिकाणी घडू शकते। त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या। तुम्ही जर गुगल पे, फोन पे वापरत असाल तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे। तर बघा, या ठिकाणी 2 महिला ज्या होत्या, एक छत्रपती संभाजीनगरची, एक जळगावची, एकीचं बँक खातं होतं स्टेट बँकेत, दुसरीचं बँक खातं होतं ती म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये। या दोघी महिला त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज भरला होता, त्यांनी झेरॉक्स काढत होत्या, एक त्या ठिकाणी पॅन कार्डचं झेरॉक्स काढायला गेली, एक आधार कार्ड झेरॉक्स काढायला गेली आणि ज्यावेळी लक्षात ठेवा पॅन कार्ड, आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक असतं आणि या ठिकाणी आपण काय करत असतो, हीच आता महत्त्वाची कागदपत्रे कुठेही झेरॉक्स काढण्यासाठी आपण जात असतो। आपल्याला काय वाटतंय, त्याला काय होतंय, बँकेतील पैसे काय होणार आहेत, परंतु लक्षात ठेवा जर का आधार कार्ड आणि पॅन कार्डचे डिटेल्स एखाद्या चुकीच्या व्यक्तीजवळ गेली तर तुमच्या बँकेतील पैसे उडाल्याच्या या ठिकाणी घटना आता समोर आल्या आहेत। त्यामुळे तुम्हाला अर्जंट सूचना सांगण्यात आल्या, आपली कागदपत्रे व्यवस्थित ठेवा। तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले कुठेही या ठिकाणी अनोळख्या व्यक्तीकडे झेरॉक्स काढायला जाऊ नका, कारण त्या ठिकाणी मोठे फ्रॉड होत असल्याचं सांगण्यात आलं आहे। तुम्हाला महिन्याला जे 1500 रुपये येतात, एकदा का तुमचं बँक खातं त्यांनी त्यांच्याकडे वळवलं तर तुम्हाला अजिबात हे 1500 रुपये येणार नाहीत। त्यामुळे तुमच्या आधार कार्डाचं, पॅन कार्डाचं, महत्त्वाचे बँकेत दिलेली जी काही कागदपत्र आहेत तर ती इथून पुढे या ठिकाणी कुठेही झेरॉक्स काढताना ओळखीच्या ठिकाणी काढा, अशा प्रकारची सूचना तुम्हाला सांगण्यात आली आहे। मग आज शुक्रवार आहे, आज या ठिकाणी 27 मार्च आहे, आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेत लाडक्या बहिणींनो, आज खरोखर या ठिकाणी पैशांचं वितरण होऊ लागलंय। महिलांना मेसेज येत आहेत, महिलांनी स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत आणि पोस्टात रांगा लावून पैसे घ्यायला सुरुवात केल्या। मग आता तुम्ही या ठिकाणी जवळ जाऊन रांगा लावायचं आहे का, तुमच्या जिल्ह्यात पैसे आलेत का, तुम्ही या ठिकाणी 2 मिनिटे लक्ष देऊन बघा, कारण जर पैसे आले तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे काढण्यासाठी जायचं आहे। ज्या जिल्ह्यात पैसे सोडण्यात आले, ज्या तालुक्यात पैसे सोडण्यात आले त्या तालुक्यांची लिस्ट आपण या ठिकाणी सांगणार आहे। जवळपास आज 180 पेक्षा जास्त तालुक्यामध्ये पैशांचं वितरण महिलांना सोडण्यात आलंय। तुम्हाला 1500 रुपये येणार नाहीत तर 3000 रुपये सोडलेत, हे काळजीपूर्वक तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। लाडक्या बहिणींना हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडलाय की कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आणि कोणाला पैसे येणार नाही।
तर बघा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी लाडक्या बहिणींना पडलाय। बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी एक तर तुमच्यासाठी 100% आता फायद्याचा निर्णय घेतलाय, ती म्हणजे तुम्ही KYC केलेले असू द्या, KYC न केलेले असू द्या, KYC चुकीची केलेली असू द्या, कसं पण असू द्या, सर्वांना पैसे आज थेट बँकेच्या खात्यावरती त्यांना वितरित होणार आहेत। त्याचं कारण म्हणजे सरकारने काय म्हणलं, एवढ्या लाडक्या बहिणी गोरगरीब आहेत ते आपल्याला मतदान करतात आणि आपण KYCची अट लावून लाडक्या बहिणींना जर बाहेर काढलं तर लाडक्या बहिणी नाराज होतील आणि पुढच्या वेळी आपल्याला मतदान सुद्धा करणार नाहीत। हे ओळखून सरकारने KYCची अट परत एकदा फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांसाठी रद्द करण्यात आल्या। त्यामुळे KYC मुळे ज्या लाडक्या बहिणी आता बाहेर निघाल्या होत्या, म्हणजे तुम्हाला KYC केले असेल, चुकीचे झाले असेल, काहींना OTP येत नसेल, KYC जर केलेली जरी असेल तरी सुद्धा या ठिकाणी महिलांची ती चुकीची झाली आहे। त्यामुळे महिलांना गेल्या मागच्या आठवड्याभरापासून पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती होण्यासाठी प्रॉब्लेम येत होता। अखेर तो सोन्याचा दिवस उघडलाय आणि आज पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होत आहे। तर लाडक्या बहिणींनो, ज्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होऊ लागले तर त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे KYC तुम्ही केले असेल किंवा नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। फक्त तुमच्याकडे एक कागदपत्र पाहिजे, पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर त्याच लाडक्या बहिणींना आज पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे। लक्षात ठेवा, सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा, जर तुम्ही पिवळं व केशरी रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये असेल आणि आतापर्यंत तुम्ही जानेवारी महिन्याचे 1500 रुपयेपर्यंतचे हप्ते सर्व काही घेतले असतील तर त्या लाडक्या बहिणींची आज लॉटरी लागणार आहे। कारण सरकारने काय सांगितलंय, आज शुक्रवार आहे, 27 मार्च आहे, आज कोणतंही या ठिकाणी अटीपात्रता चेक केल्या जाणार नाहीत, फक्त एक कागदपत्र चेक केलं जाईल, ती म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल आणि ते रेशन कार्डाचं झेरॉक्स तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी अर्जाला जोडला असेल तर त्या सर्व लाडक्या बहिणींना आज या 15 जिल्ह्यामध्ये आता पैशांचं वितरण होणार आहे। बघा 15 जिल्ह्यात त्या ठिकाणी प्रत्येक 2 जिल्ह्यामध्ये प्रत्येक तासाला पैशांचं वितरण होईल। इथून पुढे 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सुद्धा तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे आल्याचा मेसेज येणार आहे। 15-20 दिवसांच्या पाठीमागे तुम्हाला जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा मेसेज जशा प्रकारे आला, सेम टू सेम तशा प्रकारे तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च असं दोन्ही महिन्यांचा एकत्र 3000 रुपयांचा लाभ थेट तुमच्या खात्यावरती पुढील 5 ते 10 मिनिटांमध्ये आल्याचा मेसेज या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामुळे इथून पुढे मोबाईल आता धरून बसा, फक्त 2 मिनिटे इथून पुढे त्या ठिकाणी तुम्ही राहा। तुम्हाला कोणाला पैसे येणार आहेत, कोणाकोणाला नाही येणार आहे, आज शुक्रवार कोणत्या लाडक्या बहिणींचा गोड होणार आहे, लक्षात ठेवा। उद्या या ठिकाणी बरोबर शनिवार आहे आणि शेवटचा शनिवार असल्याने बँका बंद असणार आहेत आणि महिला व बालविकास खात्याचे अधिकारी जे पैसे वाटण्याचं काम करतात तर ते उद्या शनिवारी त्या ठिकाणी त्यांना सुट्टी असणार आहे। परवा दिवशी रविवार तर सुट्टीच असते, त्यामुळे आजच्या आज पैसे या ठिकाणी तुम्ही आता काढून घेऊन यायचं आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, पैसे या ठिकाणी सोडण्यात आलेत, पटकन तुम्ही काढून घेऊन यायचं आहे, कारण वेळ लागला म्हणजे परत डीबीटीचा आणि प्रॉब्लेम येऊ शकतो, सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम येऊ शकतो, मग तुम्हाला रांगेत उभा राहून जास्त वेळ लागत असतं। त्यामुळे समजा या ठिकाणी काही महिलांना आज दुपारपर्यंत पैसे येतील, काही महिलांना या ठिकाणी ते मराठवाड्यातील वगैरे राहत असतील, खेडेगावामध्ये राहत असतील, त्या ठिकाणी आता उशिरा अर्ज भरला असेल तर त्यांना संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पैसे येतील आणि लयच उशिराने तुम्ही जर अर्ज भरला असेल तर त्यांना संध्याकाळी बरोबर रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत पैसे येतील। परंतु आज कोणत्याही लाडक्या बहिणींना न वगळता KYCची कोणतीही अटीपात्रता न चेक करता सर्वांच्या खात्यावरती आज शुक्रवार 27 मार्च रोजी पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सरकारने करायला सुरुवात केली आहे। तुम्ही फक्त 2 मिनिटे मोबाईल धरून बसत राहा, तुम्हाला सांगणार आहे कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे। लक्षात ठेवा, तुमची जमीन या ठिकाणी 10 एकरच्या आत असेल तर तुम्हाला आज पैशांचं वितरण होणार आहे, टेन्शन घेऊ नका। शेतकऱ्यांच्या बायका, शेतकऱ्यांच्या बहिणी जर तुम्ही असाल तर सरकारने एक अट या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये लावली होती, म्हणजे 2026 मध्ये लावली होती की शेतकऱ्यांच्या घरामध्ये 10 एकरपेक्षा शेती नसावी। मग सरासरी 99% महिलांच्या घरामध्ये 10 एकरच्या आतच शेती आहे, कारण 10 एकरच्या वर शेती जर गेली असेल तर तुम्हाला श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये टाकलं जाईल आणि तुम्हाला अजिबात पैशांचं वितरण या ठिकाणी आता होणार नाही। त्यामुळे तुमची जर शेती 10 एकरपेक्षा आत असेल तर बिंदास्त राहा। तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही एकदम बिंदास्त राहा, तुम्हाला सुद्धा पैशांचं वितरण थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। काही महिलांना या ठिकाणी पुढच्या 1 तासामध्ये 2 जिल्ह्यामध्ये पैसे येतील, त्याच्या पुढच्या
एका तासामध्ये पुढच्या 2 जिल्ह्यामध्ये पैसे येतील असं आजच्या आज या ठिकाणी शुक्रवारी पैशांचं वितरण करण्याची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। मग कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा शुक्रवार गोड होणार आहे, सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। अर्धवट व्हिडिओ सोडून जाणाऱ्या लाडक्या बहिणींना नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार आहेत, तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि विशेषतः पोस्टातील महिलांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केल्या आत्ताच 5 मिनिटांपूर्वी अनेक लाडक्या बहिणींना 3000 रुपये आल्याचा मेसेज आलेला आहे। तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये पुढील 5 ते 10 मिनिटांमध्ये मेसेज या ठिकाणी येणार आहे। फक्त तुम्ही आपल्या मोबाईलकडे लक्ष ठेवून लाडक्या बहिणींनो इथून पुढे आता बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणी काय करत असतात, खेड्यामध्ये राहत असतात, त्यांच्याकडे कधी मोबाईलला रेंज नसते। तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही आता व्हिडिओ बघत असताना अनेक वेळा या ठिकाणी व्हिडिओमध्ये अडकत असतो, कारण त्याचं असं आहे की आता रेंज खेडेगावामध्ये अनेक त्या ठिकाणी मोबाईल नसते, त्यामुळे महिलांना पैसे बँकेच्या खात्यावरती जमा झालेले असतात, परंतु मेसेज यायला लेट होत असतो। लक्षात ठेवा, तुम्ही मेसेज यायची वाट बघत असता, परंतु ऑलरेडी तुमच्या खात्यावरती पैसे जमा झालेले असतात आणि या ठिकाणी पुढच्या 4-5 तासानंतर मग ती मेसेज येतो। तुम्हाला काय वाटतं एवढं लेट कसं काय आले, परंतु तुम्ही गुगल पे, फोन पे या ठिकाणी तुमच्या बँकेचं खातं चेक करायचं आहे। कदाचित त्यावर पैसे देखील जमा झाले असतील, परंतु तुमचं लक्ष नसल्यामुळे तुम्हाला तुमच्या खात्यावरती पैसे आलेत का नाही हे या ठिकाणी समजत नसेल। त्यामुळे लाडक्या बहिणींचा हा आनंदाचा दिवस आहे। आज शुक्रवार आहे 27 मार्च रोजी। आता सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यावरती थेट या ठिकाणी आता 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाल्या। पहिला मेसेज येईल पहिल्या 5 मिनिटात, फेब्रुवारी महिन्याचे तुम्हाला या ठिकाणी आता 1500 रुपये जमा झाले। त्यानंतर लगेचच पुढच्या 5 मिनिटांमध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा झाले। अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, कालच 9700 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा पैशांचा हप्ता वितरित करा, अशा प्रकारचे या ठिकाणी आता चेक आता महिला व बालविकास खात्याला दिले आहेत आणि तशा प्रकारे महिलांना थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये जमा या ठिकाणी होऊ लागले आहेत। तुम्हाला सुद्धा पैशांचा मेसेज पुढील 5-10 मिनिटांमध्ये येणार आहे। त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, आता मोबाईलकडे आपल्या लक्ष द्यायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पैसे कोणाला मिळणार नाहीत, तर लक्षात ठेवा। आता लाडक्या बहिणींनो, कोणाला पैसे मिळणार नाही तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींना अजिबात पैशांचं वितरण होणार नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले फेब्रुवारी मार्च महिन्याचा 1 रुपया सुद्धा तुम्हाला लाडक्या बहिणींनो पैशांचं वितरण होणार नाही। मग त्या लाडक्या बहिणी कोणत्या आहेत, तुमचा नंबर त्यामध्ये लागतोय का? कारण यामध्ये 12 लाख लाडक्या बहिणी अशा सापडलेत ज्या महिला जानेवारीपर्यंत हप्ता घेतलेत, परंतु त्यांना फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता अजिबात या ठिकाणी सोडला जाणार नाही। त्यामधला पहिला प्रकार सांगत आहे ज्यांनी खूप मोठा घोटाळा केलाय, तर त्या लाडक्या बहिणींचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे, ज्यांनी आधार कार्डवरील पत्ता या ठिकाणी चुकीचा दिलाय त्या लाडक्या बहिणींना अजिबात त्या ठिकाणी फेब्रुवारी मार्च महिन्याचे 3000 रुपये येणार नाहीत। मग तुम्ही म्हणाल की आधार कार्डचा पत्ता आणि लाडक्या बहिणीचे पैसे काय संबंध? लक्षात ठेवा, तुमचे पैसे लाडक्या बहिणींनो आधार कार्डच्या नंबरवरूनच तुमच्या बँकेच्या खात्यावर असतात। तुम्हाला पण माहित आहे, सरकारने सांगितलं होतं की आधार कार्ड बँकेला लिंक असल्याशिवाय पैशांचं वितरण होत नाही। त्यामुळे आता अनेक लाडक्या बहिणी काय करतात, आधार कार्डवरचा पत्ता चुकीचा देतात। त्यांचं कारण म्हणजे महिलांना वाटतं की आम्हाला या ठिकाणी अपात्र यादीत टाकतील, आम्हाला बाहेर काढतील, म्हणून महिलांनी चुकीच्या मार्गाने पत्ता दिलेला आहे आधार कार्डवरचा। त्यामुळे पहिल्या स्टार्टिंगला पहिल्या नियमानुसार त्या लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलंय। मग आज शुक्रवार आहे, आज 27 मार्च आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत ते तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरा नियम कोणता आहे, यामध्ये 4.5 लाख लाडक्या बहिणी कोणाकोणाला अपात्र या ठिकाणी करून टाकले हे सुद्धा झटपट पद्धतीने आपण पाहणार आहोत। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आता समोर आली आहे, ती म्हणजे आता दुसऱ्या या ठिकाणी नियमानुसार लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले। ते म्हणजे लाडक्या बहिणींचा उत्पन्नाचा दाखला 2025 या मागच्या वर्षाचा चेक करण्यात आलाय। पहिला 2024चा चेक केला होता, परंतु आता 2025चा चेक केलाय। यामध्ये अनेक लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेलेलं आहे। ज्यावेळी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या 1 रुपया जरी वर गेला असेल तर अशा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी मार्च महिन्याचे हप्ते मिळणार नाहीत। KYC करू द्या, KYC न करू द्या, या ठिकाणी पैशांचं वितरण होणार नाही असं स्पष्टपणे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे। कारण ही जी योजना काढल्या
तर ती फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढल्या। जर तुम्ही गोरगरीब आणि गरजू महिला नसाल, श्रीमंत महिला असाल, तर तुम्हाला अजिबात पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाही। हे तुम्ही काळजीपूर्वक आता लक्षात ठेवायचं आहे। त्यामुळे सर्वांनी आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर करता तुम्ही आधार कार्डाचं बँकेला लिंक केलं असेल आणि पोस्टा स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत या ठिकाणी खातं खोललं असेल, तर तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे। इथून पुढे आपल्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या तालुक्यामध्ये पैशांचं वितरण होऊ लागले, त्या जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा, आज जे पैशांचं वितरण होणार आहे तर ते बँकेत जाऊन तुम्हाला पटकन काढायचं आहे, कारण परत बँकांचा सर्व्हर डाऊन आला आणि या ठिकाणी उद्या वार आहे शनिवार, शेवटचा महिन्यातील शनिवार आहे, कदाचित बँका बंद असू शकतात, परवा दिवशी तर रविवारी बंदच असतात, तुम्हाला पण माहिती आहे। त्यामुळे पटकन पैशांचं या ठिकाणी आता तुम्ही काढून घरी घेऊन यायचं आहे, अशा प्रकारची सूचना सांगण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मग आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, तर बघा पहिला जिल्हा कोणता सांगण्यात आलाय, आता सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा पहिला जिल्हा सांगण्यात आलाय नंदुरबार। इकडे बघा नंदुरबार जिल्ह्यातील कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे, यामध्ये फक्त मोजक्याच तालुक्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। यामध्ये नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी या भागामध्ये पैशांचं वितरण जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। नांदेड जिल्ह्यातील महिला असाल तर यामध्ये कोणाला पैशांचं वितरण होणार आहे, हे बघा अर्धापूर, भोकर, बिलोली तालुका, देगलूर तालुका, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार या निम्याच जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील महिला तुम्ही असाल तर इकडे लक्ष द्या। नागपूर जिल्ह्यातील आता बघा हिंगणा, कामठी, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, रामटेक, पारशिवनी, मौदा या भागातील लाडक्या बहिणींना टोटल या ठिकाणी आता फेब्रुवारी मार्चचे 3000 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, त्या ठिकाणी सुरगाणा, देवळा, पेठ, दिंडोरी, चांदवड, नांदगाव, त्यानंतर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, परभणी, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत या भागातील लाडक्या बहिणींना आता हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुणे जिल्ह्यातील जुन्नूर, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेल्हे या भागातील लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, त्यानंतर बुलढाणा जिल्हा, भंडारा, यवतमाळ, रत्नागिरी, सातारा, त्या ठिकाणी रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, त्या ठिकाणी सिंधुदुर्ग, हिंगोली या भागामध्ये लवकरच पैशांचं वितरण फेब्रुवारी मार्च होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा, KYC या ठिकाणी आधार कार्डवरील फोटो वगैरे अपडेट करून मगच लिंक करा, अशा प्रकारची सूचना सांगण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।